हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे आणि त्यामुळे ना आज मी काम अशी पटपट आवरली आणि मला जायचं होतं शेगावला। मी म्हटलं पटपट काम आवरलेली असली मी रेडी दिसली तर आरोहीचे पप्पा घेऊन जातील, पण त्यांचं म्हणणं होतं म्हणजे कालच या गोष्टीवर विषयावर आमचं जे आहे डिस्कशन झालं होतं का शेगावला आज भयंकर गर्दी असते आणि म्हणजे जाऊन दर्शन होणारही नाही, बाहेरून मग मुखवक दर्शन वगैरे घ्यावं लागेल। सो त्यापेक्षा आपण जाऊच नाही, आपण 3-4 दिवसानंतर जाऊ। आणि त्यामुळे मग म्हणजे माझी भयंकर इच्छा असूनही मी शेगावला जाऊ शकले नाही। आणि आज नाश्त्यासाठी तुम्ही बघितलंच पोळ्यांचा चिवडा केला का छत्रपती शिवाजी महाराजांची संध्याकाळी भव्य मिरवणूक निघाली होती। सो तिथे मध्ये ना नाश्ताही देण्यात आला होता, चणे वगैरे होते आणि सर्वांनी थोडे खाल्ले होते, त्यामुळे ना घरी येऊन जेवण तेवढं गेलं नाही। सो पोळ्या उरल्या होत्या, सो त्याचं जे आहे आज चिवडा केला। आणि ही साडी मी काल नेसले होते आणि मी ना साडी प्रत्येक वेळेस वॉश करत नाही, साडी सोडून ठेवली की सरळ मी ना छान हवेशीर जागेत वाळायला घालते। जर दिवस असेल तर उन्हात वाळायला घालते आणि त्यानंतर घडी घालून सरळ ठेवून देते। कारण नेहमी म्हणजे साडी धुतली ना त्याची एकतर शाईन जाते, शिवाय जे काही वर्क वगैरे केलेलं असतं ना ते काळं पडतं किंवा निघतं। त्यामुळे मी 3-4 तास साडी नेसून झाली आणि खूपच मळलेली दिसत असली ना तर साडी वॉश करत असते। आणि ही तर पेशवाई आहे, ही अजूनही घरी वॉश केलेली नाही, हिला मला ड्रायक्लीनला पाठवावंच लागेल आता, कारण 3-4दा नेसून झाली। शिवाय मिरवणुकीमध्ये नेसले तेव्हा ते म्हणजे डान्स केला, भरपूर लेझिम वगैरे खेळली आणि सर्व रोडनी काय धूळ मातीच असते, त्यामुळे साडी बरीच जी आहे घाण झालेलीच आहे। तशी मी झटकून वगैरे छान तिला ऊन दिलंय आणि आता घडी वगैरे घालून ठेवते, म्हणजे जेव्हा ड्रायक्लीनला पाठवता येईल वेळ मिळेल तेव्हा पाठवेल। आणि घडी मी कशी घालते हे डिटेल एक व्हिडिओ मी केलेलाच आहे तुमच्यासोबत शेअर। या पद्धतीने घडी घातली ना घडी कधीच विस्कटत नाही, अगदी साडी आपल्या हातातून खाली जरी निसटली पडली ना तरी सुद्धा नाही। तो व्हिडिओ नसेल बघितला ना तर मी म्हणजे या व्हिडिओच्या लास्टमध्ये लावतेच, नक्की चेक करा, म्हणजे खूप हेल्पफुल ठरेल तो तुमच्यासाठी। आणि त्यानंतर बघा 7-8 पेटे ऑलरेडी घरी होतेच आणि त्यामध्ये आणखी तिघांची भर पडली आता। पिहूने फेटा घेतला असं नाही, कारण त्याला कुर्ता घालायला आवडत नाही आणि मी त्याला बोलले की बाळा कुर्त्यावरच फेटा जो आहे छान दिसतो, तर त्याला कुर्ता घालायचा नव्हता म्हणून त्याने फेटाही घातला नाही। आणि चला यावेळेस ना म्हणजे मी त्यांना विनंती केली होती तशी की हेच आमचेच फेटे आम्हाला बांधून द्या, पण त्याचे ना तुरे म्हणजे खराब झाले होते, प्रेस करूनही ते अगदी असे ताट राहत नव्हते। आणि म्हणून ना मी काय केलं, आज घडी घालताना सर्वात आधी तुरे व्यवस्थित सेट केलेत आणि त्याला ना जसे रबर बँड त्यांनी लावून दिले होते अगदी तसेच लावून ठेवलेले आहेत, म्हणजे ते तुरे आता जसेच्या तसे राहतील पुढल्या वर्षीपर्यंत, होप सो म्हणजे राहतीलच की नाही माहीत नाही, पण राहावेत, म्हणजे तितकाच जो आहे माझा 100-150 रुपयाचा जो होणारा खर्च असतो तो वाचेल। सड़क पे बैठा दिया मैंने तो खुदा किया, शोबार शुक्रिया 100 बार, तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का भरा है दोस्तों। नहीं मला ते व्यू सरळ नाही दोनदा दिदी दूध अरे ते दो दिल युक्ति ये प्रेम कहानी ते आए देखो जरा या गाणे काहीच नाही ते मला माहित आहे आरू पिहूची गाणी ऐकून तुम्ही फार हसले असाल, मी तर इतकी हसले म्हणजे आठवत नाही लास्ट टाइम इतकी कधी हसले असेल, अगदी पोट धरून डोळ्यातनं पाणी येईस्तोवर हसलो आम्ही। आणि आज स्वयंपाकाचं टेन्शन नाही, त्यामुळे असा जो आहे आमचा टाइमपास चालू होता। पण पूजा व्हायची बाकी होती आणि पूजेआधी मला हे सर्व जे आहे तांब्या पितळेचे भांडे घासायचे होते। तांब्या पितळेची भांडी आपल्याला खूप जास्त आवडतात। आधी ना
म्हणजे घासायचं टेन्शन असायचं, त्यामुळे भांडे घेताना जरा विचार करायची मी. पण जेव्हापासनं मला हा हॅक जो आहे माहीत पडला ना, तेव्हापासनं म्हणजे इतकं इझी झालं ना तांब्या पितळीची भांडे क्लीन करणं. काही नाही, फक्त मी 1 चम्मच निमसत घेतलं आणि 1 चम्मच नमक त्यामध्ये मिक्स केलं, थोडंसं पाणी टाकून छान विरघळून घेतलं आणि अगदी जादूच होतं बरं का. म्हणजे घसायची गरज नाही, हात खराब करायची गरज नाही. फक्त त्या पाण्यात असं भांडं बुडवलं की भांडं अगदी नव्यासारखं करकरीत होतं, तुम्हाला दिसतच आहे. आणि बरीचशी तांब्याची भांडी ना छोटी असतात, त्यामध्ये आपण हात घालून वगैरे क्लीन करू शकत नाही. जसा हा गडवा दिसतो आहे तुम्हाला, प्रत्येक वेळेस तो क्लीन नाही होत आणि बऱ्याचदा आपण कळस वगैरे मांडतो तर पाण्याचे भयंकर डाग पडतात. अशा वेळेस ना पितांबरीने घासतो म्हटलं किंवा म्हणजे त्यामध्ये हातच व्यवस्थित जात नाही, सो आपण ते क्लीन व्यवस्थित करू शकत नाही. पण हे पाण्याने ना, या पाण्याने म्हणजे भांडं घासायचं गरजच पडत नाही. फक्त पाणी त्याला लावलं, पूर्ण म्हणजे भांड्यावर पसरवलं की झालं काम. हे पितळच्या गडव्यातही मी असंच करत असते. सॉरी, तांब्याचा गडवा आहे हा. यामध्ये पण पाणी टाकते, आतनं छान फिरवून घेतलं की आतनंही क्लीन होऊन जातो आणि बाहेरनंही. फक्त चम्मचच्या मदतीने बघा असं फक्त पाणी मी त्यावर टाकते आहे आणि हाताने पसरवते आहे. अगदी जादूच सारखंच जे आहे, पूर्ण जे डागं वगैरे असतात ना ते निघून जातात. आणि तुम्हाला माहीत आहे तांब्याची भांडे म्हणजे पितळीची तरी इझिली घासणं होतात, पण तांब्याची भांड्यांवरची डागं इझिली जात नाहीत. पण या पाण्यामुळे ना खरंच खूप सोपं झालं माझं काम. आणि खरंच म्हणजे असे सोपी गोष्टी टिप्स आपल्याला माहीत असल्यानं तर आपली दररोजची जी हेक्टिक कामं आहेत ना ती नक्कीच आपण इझिली जी आहे करू शकतो. खरं तर ही जी टिप आहे तुमच्यासोबत मी शेअर केलेलीच आहे, पण तरी म्हटलं एकदा आठवण करून देते. म्हणजे कसं तुमचेही कामं जरा इझी होतील. आणि म्हणजे तुम्हाला जरी माहीत असेल तर तुमच्या कोण्या मैत्रिणीला, आईला, मावशीला कोणाला माहीत नसेल ना त्यांच्यासोबत ही ट्रिक, ही जी टिप आहे ती नक्की शेअर करा, म्हणजे त्यांचीही कामं जरा इझी होतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतील, सोबत पैसेही वाचतील. बघा पितांबरी म्हणजे या मिठाच्या आणि निमसच्या तुलनेत महागच असते आणि पितांबरीनं हात किती जास्त खराब होतात. त्यामुळे पितांबरी तर मी यूज करतच नाही. त्याऐवजी मी भैया पावडर आणून बघितली, त्याने हात वगैरे काळे वगैरे काहीही होत नाहीत. पण माहिती आहे का, माहीत नाही माझेच होतात की काय, खूपच ड्राय होतात माझे हात आणि दुसऱ्या दिवशी अगदी अशी ती बारीक बारीक साल निघाल्यासारखं मला जाणवते. सो त्यामुळे भैया पावडरही मी यूज करू शकत नाही. सो माझ्यासाठी तरी ही जी टिप आहे ना ती म्हणजे खूप जास्त युजफुल आहे. आणि बघा ना इतकी इझिली कामं होतात ना. तर सुरुवातीला जी भांडी दाखवली ना मी तेवढीच मला घासायची होती, पण ती इतके इझिली क्लीन होऊन गेली. मग आणखी जे काही माझ्या समया वगैरे होत्या त्याही मी क्लीन केल्यात. आणि इथे ना म्हणजे काय होतं, दिवा किंवा मग देवाजवळ आपण जो ग्लास किंवा छोटी प्लेट नैवेद्याची वगैरे ठेवतो ना ती आपल्याला दररोजच क्लीन करावी लागते किंवा 1-2 दिवसातून तरी मी ती क्लीन करतेच. मग प्रत्येक वेळेस असं पाणी बनवायचं जे झंझट असतं ना ते मला नको असतं. म्हणून जे आहे मी आज या छोटूशा स्प्रे बॉटलमध्ये जे आहे हे पाणी बनवून ठेवलेलं आहे. त्यामुळे आता मला म्हणजे कधीही जर दिवा किंवा छोटे मोठे भांडी घासायची असतील ना तर पुन्हा पाणी बनवायचं टेन्शन येणार नाही. आणि चला, तांब्या पितळीची भांडी घासून झाले आणि भांडे घासताना जे पाणी होतं थोडंफार उरलेलं त्याने मी लोखंडाची कढईही क्लीन केली. आणि आता मला करायची आहे पूजा. पूजा वेळेवर झाली ना की सर्व कामं अगदी व्यवस्थित झाल्यासारखं वाटतं आणि घरातलं वातावरण अगदीच प्रसन्न होऊन जातं. पूजा झाल्यानंतर क्लिनिंगची कामं केली आणि आता आलेली आहे मंदिरात. हे आमच्या कॉलनीतील श्रीराम मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माईचं सुद्धा मंदिर आहे, गजानन महाराजांचं सुद्धा मंदिर आहे आणि महादेवाचंही मंदिर आहे. आणि आज संत शिरोमणी गजानन महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे इथे सर्वीकडे मस्त असं फुलांनी सजवलेलं आहे. तोरणमाळा, केशरी झेंडे, केशरी पतंगा आणि म्हणजे खूपच सुंदर सजवलेलं आहे. लाइटिंग वगैरे सर्वच छान. हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. बाजूलाच महादेवाची लिंगसुद्धा आहे. इथेही छान बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि या मंदिराला लागूनच श्रीराम देवांचं मंदिर आहे. इथे राम, लक्ष्मण, सीतादेवी आणि सोबतच
गजानन महाराजांची पण प्रतिमा ठेवलेली आहे आणि इथे ना म्हणजे जरा जास्तच सुंदर असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. सर्वीकडे बघा आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत आणि लाइटिंग वगैरे. आणि ना मंदिरामध्ये 3 ते 4 दिवसापासून पारायण सुद्धा चालू होतं आणि त्यासाठीच जे आहे हा कॉर्नरही डेकोरेट करण्यात आला होता. आणि प्रगट दिनानिमित्त आमच्या कॉलनीमध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यासाठीच जे आहे आम्ही मंदिरात आलो. आणि गर्दी तुम्हाला दिसतच आहे, भयंकर गर्दी होती. कसं बसं जेवण केलं, घरी आलोत. घरी आल्यानंतर काय झालं, मी पिहूला ना झोपवायला गेली. त्याला झोपवता कधी माझा डोळा लागला म्हणजे लक्षातही आलं नाही. आणि जेव्हा जाग आला तेव्हा 1.5 तास होऊन गेलेला होता. आधी ना म्हणजे मी फार झोपायची दुपारी आणि बऱ्याचदा काय होतं, आपण जेवण करतो झोपतो आणि त्यामुळे ॲसिडिटी आणि वजन वाढायचे प्रॉब्लेम होतात. आणि मलाही मध्ये म्हणजे बरंच वजन वाढल्यासारखं वाटत होतं. सो मी दुपारची झोप जी आहे कमी केली आणि त्यावेळेचा उपयोग जे आहे मी छान DIY करायला करत होती. आणि तेव्हापासूनच जे आहे म्हणजे दुपारची झोप कमीच झाली आणि आता तर बंदच झाली, कारण यूट्यूबमुळे दुपारी झोपायला वेळच मिळत नाही. आणि चला आजची झोप मात्र झाली, कारण कालचा भयंकर थकवा आलेला होता. सो या झोपेमुळे तो तितका कमी झाला. आणि आता मी इथे पिहूसाठी बनवत आहे पिट्टी. सो त्यामुळे मी कढईमध्ये छान तूप घातलं आणि जे आपलं गव्हाचं पीठ असतं ना तेच घातलं. ते छान खमंग भाजून घ्यायचं आहे. आणि मी पिट्टी का बनवते बघा, पिहू कोणतेच ड्रायफ्रूट खात नाही. त्याला साधे द्या, पाण्यात भिजवून द्या किंवा मग रोस्ट करून द्या किंवा लाडू केले तरी तो इतकेशी आवडीने खात नाही. सो त्यामुळे मी त्याच्यासाठी पिट्टी बनवत असते आणि पिट्टी मात्र तो आवडीने खातो. आणि यात ना म्हणजे घरात असतील तेवढे ड्रायफ्रूट टाकायचा मी प्रयत्न करते. जसं मी बघा आता 1 वाटी साखर घेतली, सो 1.5 वाटी त्यामध्ये बदाम, तितकंच जे आहे काजू आणि तितकंच जे आहे अक्रोड घालत आहे. जर माझ्याकडे आता पिस्ता वगैरे असताना तोही मी घातला असता, पण अवेलेबल नाही आहे सो तो ॲड करत नाही. आणि मनुके वगैरेही टाकत नाही, कारण ते असे छान ग्राइंड होत नाहीत म्हणून. सोबत 5 ते 6 विलायची मी इथे टाकत आहे, कारण विलायतीमुळे फ्लेवर छान येतो किंवा मेटाबॉलिझम पण माहिती आहे का छान राहतं विलायची खाल्ल्याने, पचन चांगलं होतं. सो त्यामुळे मी 5 ते 6 विलायची टाकलेत, सोबत जायफळही घातलं. आणि बघा पीठ माझं इथे भाजत आलेलं आहे. आणि ना म्हणजे आता तुम्ही म्हणाल की साखर फार जाते मुलांच्या पोटात, पण ना मुलं फार ॲक्टिव्हिटीज मुलांच्या चालू असतात, सतत धावपळ हालचाल चालू असते. त्यामुळे साखरेतून जितक्या काही कॅलरीज मिळतात ना तितक्या त्यांच्या जे आहे बर्न होतात. आणि ना म्हणजे मला पिहूबद्दल ना बरेच जण सतत सल्ला देत असतात, खरं सांगते. म्हणजे किती बारीक तो, त्याची काळजी घेत नाही का, त्याला हे खाऊ घाल, त्याला ते खाऊ घाल. आता सांगा, मी आई आहे, माझ्यापेक्षा म्हणजे कुणाला तरी त्याची जास्त काळजी असेल का? मी माझे पूर्ण प्रयत्न करते, जुगाड करते. पण माहिती आहे का, कधी कधी हेरिडिटी पण असतं. आमच्या घरामध्ये आरोहीचे पप्पा बऱ्याचशा गोष्टी खात नव्हते आधी, आता मी त्यांना सवय लावलेली आहे. आणि त्याची आत्या जी आहे ना ती अजूनही खात नाही. त्यांना ड्रायफ्रूटचा वासही चालत नाही, त्यांना कोणतंच फ्रूटही चालत नाही. सो त्या बाबतीत तो त्याच्या आत्यावर आणि वडिलांवर गेलेला आहे. मी कितीही प्रयत्न केला ना तरी तो त्या गोष्टी नाही खात. सो त्यामुळे अशी काही ना काही जुगाड वगैरे करून जे आहे मी त्याला खाऊ घालत असते. आता मी आई आहे, माझे मी पुरेपूर प्रयत्न करते. आता मी आरूला खाऊ घालते, कारण तुम्ही आरूची हेल्थ बघितली, ती खाते, तिला मी खाऊ घालते. सो ती हेल्दी आहे. आणि मुलं तर दोन्ही आईला सारखेच असतात ना, मी तिला खाऊ घालते, इतका प्रयत्न करते, तर याला खाऊ घालत नसेल का? प्रयत्न माझे चालू आहेत. हळूहळू तोही बऱ्याचशा गोष्टी खायला लागलाय आता. पण ना फक्त वाईट याच गोष्टीचं वाटतं की मुलं खात नाहीत. यावरूनही माहिती आहे का, म्हणजे आपल्या पॅरेंटिंगला जे आहे जज केल्या जातं. पण बरं जाऊ द्यात. या कबुतरांचं काय करू ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. बघा पिजन नेट लावलं तरी सुद्धा त्याच्या छोट्या छोट्या छिद्रांमधनं यायचा हे कबूतर प्रयत्न करतात आणि त्यामध्ये असे अडकून बसतात. आणि मग आम्हाला सर्व आमची कामं सोडून जे आहे त्यांचा जीव वाचवण्यासाठी इथे धडपड करावी लागते. कारण जर गळ्यात अडकलं की गळा म्हणजे कट होऊन ते मरू शकतात किंवा पंख तरी म्हणजे त्यांचे कट होऊ शकतात. सो त्यामुळे आणि चला आता आरोहीच्या पप्पांना काही हे जमत नाहीये, मीच याला मोकळं करते आणि व्हिडिओ इथेच संपवते. आणि आशा करते तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबतच छान छान कमेंटही करा. चला उद्या भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि हो, कबूतर सुखरूप आहे आता. म्हणजे मी एका साईडनं जाळी काढली, त्यातनं त्याला उडून जाता येईल. बाय, टाटा.